रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साळवे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज पण खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आहे जो ढोकळी कोलशेत रोडवरती वादवा सॉलिटेअर नावाचं कॉम्प्लेक्स आहे. इथं खरं फ्लॅट जास्त विकायला निघत नाहीत, कारण त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की तसं जर बघितलं ते 6 वर्ष जुनी असणारी बिल्डिंग आहे आणि फ्लॅटचा कार्पेट म्हणा किंवा सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर कन्स्ट्रक्शन क्वालिटी वगैरे चांगल्या पद्धतीचं आहे आणि त्याच्याचमुळं खरं तर हे वादवा सॉलिटेअरमध्ये कमीत कमी फ्लॅट येतात. आता हा फ्लॅट आपल्याकडे आलेला आहे. याचं जे कार्पेटचा विचार जर आपण केला तर 730 कार्पेट असणारा हा आणि पोडियम कार पार्किंग सोबत असणारा हा 2 BHKचा खरं हायर फ्लोअरची बिल्डिंग आहे, पण आपला लोअर फ्लोअरलाच असणारा हा एक 2 BHKचा फ्लॅट आहे जो आपल्यासाठी विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. स्विमिंग पूल क्लब व जिम कॉम्प्लेक्समध्ये आहेत, पण ते वर्किंग आत्ता सध्या नाही आहेत, कारण की त्याला तयार करण्यासाठी समजा बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या होण्यासाठी थोडा अवधी जाणार आहे. हा फ्लॅट जर तुम्ही बघितलं तर बाहेर जाताना ईस्ट आहे, आतमध्ये येताना वेस्ट आहे. बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमचा एकटा फ्लॅट ह्या साईडला असल्या कारणानं तुम्हाला इथेही शिवरॅकसाठी म्हणा किंवा सगळ्या गोष्टींसाठी जागा ही तुम्हाला उपलब्ध मिळते. ह्या साईडला एक फ्लॅट ऑलरेडी आहे, पण त्या साईडला त्यांचा आहे. ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तशी एक मोकळी आणि व्यवस्थित अशी तुम्हाला जागा मिळते. इकडे जर आपण लॉबीमध्ये आलो तुम्हाला 1, 2 आणि 3 कार पार्किंग मिळते. कार पार्किंगच्या पलीकडच्या साईडला जर गेल्यानंतर तुम्हाला परत लिफ्ट 1, 2 आणि 3 अशा टोटल 3 लिफ्ट तुम्हाला मिळतात. पुढं जर बघितलं तर त्या साईडला पण फ्लॅट उपलब्ध असणार आहेत, ह्या साईडला पण फ्लॅट उपलब्ध असणार आहेत. तसं बघितलं तर एकाच फ्लोअरवरती जवळजवळ 8 फ्लॅट असणार आहेत, 6 फ्लॅट असणार आहेत आणि ते टोटल 6 फ्लॅट तुम्हाला इथे या ठिकाणी मिळतात. खरं तर गार्डन वगैरे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने ठाणा स्टेशनपासून जर आपण विचार केला तर 5.5 ते 6 किलोमीटर अंतरावरती हा फ्लॅट उपलब्ध असणार आहे, जिथे तुम्ही कल्पतरू पॅरामाउंटमध्ये जी ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनची ग्रँड सेंट्रल पार्क आहे ते तुम्हाला याच्या जस्ट अपोजिटला म्हटलं तरी चालेल. बस वगैरे त्या सुविधा आहेत, लाईटीचा प्रॉब्लेम नाही, पाण्याचाही प्रॉब्लेम नसणार आहे आणि अशाच ठिकाणी खरं तर हा 2 BHKचा फ्लॅट आहे. जर आपण घराच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर इमिडिएटली जर तुम्ही बघितलं तशी एवढी मोठी जागा तुम्हाला घरामध्ये खरं तर मिळते. आता हे सगळं तसं बघितलं तर हे राहतं घर आहे आणि राहतं घर हे खरं तर भाड्याने दिलेलं आहे, त्याच्यामुळं अशा पद्धतीचं थोडंसं रखरखाव त्या पद्धतीचं असणार आहे. ज्यावेळेला आपण आतनी इमिडिएटली येतो त्याच्यानंतर तुम्ही ह्या साईडला जर आला तर तुम्हाला एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं एक किचन बाकी मिळतं. जे ते किचन तुम्ही बघितलं तर ह्या साईडला फ्रीज म्हणा त्या सगळ्या गोष्टी त्या साईडला लावायला आहेत. अधिक ह्या साईडला जर आपण आलो तर इथे पण तुमची वॉशिंग मशीन म्हणा किंवा इकडं पण जर बघितलं तर स्टोरेजला अशी मोठी जागा मात्र तुम्हाला इथं नक्की उपलब्ध मिळते. खरं तर ह्या फ्लॅटचा जर मेंटेनन्सचा विचार केला तर साधारणतः 6,000 रुपये ह्या फ्लॅटचा मेंटेनन्स असणार आहे. बिल्डिंगला OC आहे, CC आहे, सोसायटी झालेली आहे. तुम्ही कोणत्या बँकेकडनं लोन वगैरे सगळं घेऊ शकता. इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं सिटिंग आहे की तुम्ही जागेचा जर विचार केला तर खूप मोठी जागा हॉलमध्ये तुम्हाला मिळते, कारण तिथून इथपर्यंत परत ह्या सोफ्याच्या पाठीमागं इथं एवढी मोठी जागा परत उपलब्ध आहे. पण आता यांचा रखरखाव यांच्या पद्धतीनं ठेवलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ही जागा मिळते. अधिक जर तुम्ही इकडे आलात तर इथे स्टँडिंग बाल्कनीचा इथं ऑलरेडी सोय दिलेली आहे. खाली जर बघितलं तर मग मात्र अशा पद्धतीचं तुम्हाला जे तुमचं आतमधलं जे आहे तेच पद्धतीनं असं दिसतंय. नंतर जर तुम्ही इकडे आलात तर इथे मात्र ह्या हॉलच्या जर तुम्ही ह्या साईडला आलात तर इथे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं डायनिंग टेबलसाठी ऑलरेडी इकडे अशी जागा तुम्हाला उपलब्ध मिळते आणि ही इथपर्यंत असणारी तुम्हाला ही जागा असेल डायनिंगची. आणि ज्या वेळेला तुम्ही पुढे येणार आहात त्यावेळेला पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे एक वॉश बेसिन बसवलेला आहे. वॉश बेसिनच्या ह्या साईडला आला तर इथे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं परत एक तुम्हाला वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट बाकी मस्त आणि मोठं नक्की दिलेलं गेलेलं आहे. इकडे परत जागा उपलब्ध आहे, पण ही जागा मात्र अडगळीची जागा आहे, त्याच्यामुळे याच्यात काही विषय नसणार आहे. अशा पद्धतीचं हे तुमचं वॉशरूम, बाथरूम आहे. आणि जस्ट याच्या अपोजिटला जर आपण आलो मग मात्र तुम्हाला इथे एक बघा स्टडी टेबल ऑलरेडी लावलेलं आहे. भगवंताचं एक खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं मंदिर ह्या मंडळींनी इकडे ह्या साईडला ठेवलेलं. नंतर ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर बेड आहे. बेडच्या ज्या अपोजिट साईडला जर बघितलं तर कपाटाची बघा जागा किती मोठी आहे. 1, 2 आणि 3 टोटल असे त्या 3 पद्धतीने यांनी कपाट लावलेले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला जागा जाणवेल की बाबा इथं खरोखर खूप मोठी जागा आहे, कारण तरी पण फिरता येते. आणि नंतर ह्या साईडला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी उपलब्ध नक्की असणार आहे. अशा पद्धतीचा हा तुमचा कॉमन बेडरूम होता. आणि कॉमन बेडरूमच्या ज्या वेळेला आपण पुढे जातो त्याच्यानंतर जर आपण ज्या वेळेला शेवटच्या ह्याच्यात गेलो तर मास्टर बेडरूम तुम्हाला इकडे मिळतो. ह्याच्यात बाकी तुम्ही जर बघितलं तर वुडन फ्लोरिंग आहे. वुडन फ्लोरिंगचं थोडंसं आपल्याला काम करावं लागेल. आणि जर तुम्ही बघितलं तर इथे मग तुमच्या ह्या त्यांच्या पद्धतशीर चांगल्या पद्धतीचा एक त्याने बेड ठेवलेला आहे. जो बेड जरी बघितलं तर मोठ्या साईजचा बेड आहे. आणि इकडे आला तर तुम्हाला परत एक स्टँडिंग बाल्कनी मात्र ह्या साईडला नक्की आणि चांगल्या पद्धतीची दिले गेलेली. फर्स्ट फ्लोअरला फ्लॅट आहे, पण आपल्याकडे उजेड म्हणा ह्या हवा म्हणा हे सगळं नीटनेटकं ह्या घरामध्ये नक्की आहे.
कारण ह्या बेडरूमच्या ह्या साईडला आला तर परत इथं पण एक कपाटाची ऑलरेडी सोय दिलेली आहे. आणि कपाटाच्या नंतर मग मात्र इथे जर तुम्ही बघितलं तर खूप मोठं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मागे खूप मोठं आणि प्रशस्त मात्र नक्की तुम्हाला इथे मिळतं. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे. थोडासा लवकर विकायचा आहे, त्याच्यामुळे मालकांनी किंमतही त्या पद्धतीने ठेवलेली आहे. आपण त्यांच्याशी चर्चा वगैरे सगळ्या गोष्टींची केलेली आहे. 1,32,00,000 त्यांनी आत्ता ही किंमत आपल्याला ठेवलेली आहे. त्याच्यात थोडंसं निगोशिएबल करतील आणि त्याच्यानंतर मग जो काय आहे तो पुढचा विषय होईल. तुम्ही बाकी कोणत्या बँकेकडनं 20% डाऊन पेमेंट देऊन 80% तुम्ही बँकेकडनं लोन बाकी घेऊ शकता. कारण की हे बँकेमध्ये जर गेलं तर रिसेल फ्लॅटमध्ये काही बँका 20%, काही बँका 90% अशा पद्धतीने लोन देतात आणि मग त्यातनं डाऊन पेमेंट आपल्याला तेवढं द्यायचं. ह्याच्या व्यतिरिक्त स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आपल्याला एक्स्ट्रा ह्या फ्लॅटमध्ये लागणार आहे. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा आपला रोजचा कार्यक्रम आहे. आपल्याला काही कोणाला फसवायचं नाही आहे. आपण आपल्या सत्सद विवेक बुद्धीला चांगलं जे वाटणार आहे ते चांगल्या पद्धतीने करत राहायचं. तुम्ही पण तुमच्या सत्सद विवेक बुद्धीला चांगलं जे वाटत असेल त्याच्याबद्दलच माझ्याशी बोला. नाही पटलं बोलू नका, काही अडचण नाही आहे. मी माझं काम माझ्या भगवंताला स्मरण करतो, कारण की माझ्याकडनं ते चुकावं नाही म्हणून. शक्यतो भगवंत माझ्याकडनं चुकून देत नाही. तेवढ्यातनं पण काही चुकत असेल तर मला माफ करा, पण मला वाटत नाही चुकत आहे म्हणून. तरी पण जरी चुकलं तर तुम्ही ती चूक माझी पदरात घ्या, पण पैसे दिले नाही देण्याची चूक पदरात नका घेऊ. फक्त बोलण्यात काही चुकत असलं तर तेवढीच चूक पदरात घ्या, बाकीच्या चुका मात्र पदरात घेऊ नका. कारण मीही ह्या सगळ्या गोष्टी नक्की नीटनेटक्या चांगल्या पद्धतीने समजू शकतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.